नैवेद्यासाठी उत्तम गोड पदार्थ गुळाची लापसी. प्रसादामध्ये बनवली जाणारी ही गुळाची लापसी ना एरवीसुद्धा आपण घरी काही गोडाचं खावंसं वाटलं ना तरी बनवू शकतो. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी सुजाता सर्वांचे माझ्या स्वयंपाकघरात खूप खूप स्वागत करते. लापसी बनवण्यासाठी वापरला जाणारा हा दलिया किराणा दुकानामध्ये सहज भेटून जातो. जेवढा दलिया तेवढाच गूळ, थोडेसे काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप आणि खसखस, थोडंसं तूप लागेल. कुकरमध्ये बनवतो आहे. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे. तूप थोडंसं वितळलं म्हणजे यामध्ये घालू काजू बदाम, सुक्या खोबऱ्याचे काप थोडेसे तुपामध्ये परतवून घेऊ. तर हा रवा 3 प्रकारचा भेटतो. एक तर एकदम बारीक येतो, त्यापेक्षा थोडा मोठा आणि त्यापेक्षा थोडा मोठा, असा 3 साईजमध्ये भेटतो. आज मी इथं मध्यम असा आकाराचा घेतला आहे हा दलिया. तर आपण खरेदी करताना दलिया बोलल्यानंतरच आपल्याला भेटतं आहे, पाहू शकता असं. तर अगदीच अशी खीर बनवायची असेल ना तर यापेक्षा थोडा छोट्या आकाराचा भेटतो. तर त्यामुळे कसं अगदी रसरशीत अशी खीर बनवायला मदत होते. तर आपण थोडासा दाणेदार असा प्रसाद हा बनवतो आहे लापसी. यासाठी हा असा मीडियम मध्यम आकाराचा या ठिकाणी मी दलिया घेतला आहे. यामध्ये 5-6 मिनटं भाजून घेतला. थोडासा हलका कलर चेंज झाला म्हणजे यामध्ये गरम पाणी घालून घेऊ. तर आपण 1 वाटी घेतला तर 1 वाटीला 3 वाटी इतकं पाणी लागतं. जी वाटी घेणार त्या वाटीनं 3 पट पाणी लागतं. तर कुकरमध्ये मी पाणी घालून घेतलं आहे. सुरुवातीला भाजून घेतला 5-6 मिनटांनी. आता कुकरमधून पाणी बाहेर येऊ नये यासाठी सुरुवातीला थोडं पाणी घातलं आहे आणि कुकरला 3 शिट्या काढून घेतल्यात. 3 शिट्यांमध्ये मस्त असा शिजला जातो, पाहू शकता. तर थोडं कुकर मोठं असेल तर सुरुवातीलाच वाटीच्या प्रमाणात 3 वाटी पाणी घालून शिजवून घ्यायचं छान असं. तर मस्त असा शिजला होता. आता थोडं कुकर छोटं होतं यासाठी मी हे कढईमध्ये काढून घेते. आता हा तुमचा कुकर मोठा असेल तर कुकरमध्येच यामध्येच गूळ वगैरे घालून बनवून घ्या. पण इथं मी कढईमध्ये थोडा बाजूला काढून घेतला होता. कुकरमध्ये असा व्यवस्थित शिजला जातो. आपण भात कसा शिजवतो तसा आधी व्यवस्थित हा शिजवून घेतला आहे. कढईमध्ये काढून घेतला आहे. यामध्ये गूळ घालू. तर जेवढा आपण दलिया घेतला आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे. तर हा दलिया म्हणजे गव्हाचा भरडाच असतो. 2-3 आकारामध्ये भेटतो आपल्याला आणि सहजच भेटून जातो किराणा शॉपमध्ये. गूळही घातला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गुळाला पाणी सुटलं जातं. तर सुरुवातीला मी कमी वापरलं होतं पाणी, यासाठी आता पुन्हा पाणी घालत आहे आणि पाणी घालून थोडं व्यवस्थित शिजवून घेऊ. तर साधारण 1 वाटीसाठी 3 ते 3.5 वाटी पाणी पुरेसं होतं. अगदीच आपल्याला थोडंसं असा मऊसूद आणि रसरशीत असा हवा असेल तर पाणी थोडं आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर मी पाणी घालून घेतले आणि मस्त असा शिजवून घेऊ. हा दलिया एकदम जो बारीक भेटतो त्याची अशी पातळ खीर बनवली जाते. पंगतीतील वगैरे माहीतच असेल सर्वांना. आपण जी आज लापसी बनवतो आहे ती थोडीशी दाणेदार अशी बनवतो आहे, जी की प्रसादामध्ये दिली जाते या पद्धतीची. थोडंसं मी झाकण ठेवून घेतलं आहे आणि व्यवस्थित शिजवून घेऊ. पाणी जे आहे ते आटवून घेऊ. तर अगदी मऊसूत असंही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी कच्चं राहिल्यानं तर अजिबात चांगलं लागणार नाही. आणि सुरुवातीला तुपामध्ये 5 ते 6 मिनटं हलका रव्याचा कलर जो आहे तो चेंज होईपर्यंत तो परतवूनसुद्धा घेतला आहे आपण. थोडंसं शिजत आलं म्हणजे अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे. अर्धा चमचा जायफळ वेलची पूड, अर्धा चमचा सुंठ घेतली. तर सुंठ नक्की वापरायचे आणि अर्धा चमचा बडीशेप घालणार आहोत आपण. तुम्हाला किती जास्त प्रमाणात बनवायचे तेवढा दलिया घेऊ शकता. तर अगदीच थोडं 1-2 लोकांसाठी बनवायचं असेल तर अगदी छोटी वाटी घ्यायची. त्या वाटीनेच प्रमाण घ्यायचं. जसं की वाटीला तितकाच गूळ आणि 3 पट पाणी. आवडीनुसार असे काजू बदाम आपण घेऊ शकतो. इथे मी खसखस घातली, थोडीशी काजू बदाम घातले, बडीशेपसुद्धा घातली आणि वेलची पूड आणि सुंठ घातली.
बडीशेप ना थोडीशी कुटून घेतली होती याची मस्त, तर खूप छान मस्त असा सुगंध येतो. बडीशेप नक्की वापरायची असेल तर. लापसी मस्त अशी शिजली गेली पाहू शकता. खूप जास्त वेळ लागू नये यासाठी म्हणून आपण सुरुवातीला थोडंसं कुकरला शिजवून घेतलं होतं, किंवा नुसतं आपल्याला कुकरला लावायचं नसेल ना तरीसुद्धा आपण मोठ्या पातेल्यात जरी अशी शिजवून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. बडीशेप घातले कुटून, शेवटी घातली, व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून ना एक मंद आचेवर एक वाफ काढून घेऊ. पाणी जे आहे ते आटवून घेऊ. तर आता आपल्याला कशी हवी, अगदी घट्ट हवी, सैल हवी, त्यानुसार इथं पाणी आटवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीलाच अगदी खूप जास्त घट्ट न करता थोडी अशी सैल ठेवायची, म्हणजे ती गार होईल ना हलकी तशी घट्ट होते. किंवा अगदीच सुकी हवी असेल ना तर पाणी व्यवस्थित आटवून घेतलं म्हणजे अगदी मस्त अशी सुकी बनली जाते ही. तर पाहू शकता या ठिकाणी शेवटी एक 5 मिनटं मंद आचेवर मी वाफवून घेतली होती आणि मस्त अशी आपली इथं लापसी बनवून तयार झाली. पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपली ही लापसी कशी मस्त बनली गेली आणि चवीलाही तितकीच छान बनली होती. तर वाटीभर गूळ आणि 3 पट पाणी थोडंसं जास्त वापरलं तरीसुद्धा चालतं. या ठिकाणी आपल्याला लापसी व्यवस्थित शिजवून घ्यायची. ही खूप महत्त्वाची टीप लापसी बनवताना. आणि सुरुवातीला थोडीशी तेलामध्ये किंवा तुपामध्ये ती व्यवस्थित भाजून घ्यायची, परतवून घ्यायची. तर आपण तूप वापरलं होतं ना त्या जागी तेल वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. काजू बदाम वगैरे आपण नक्कीच आवडीनुसार वापरू शकतो. आणि एरवीसुद्धा ना काही गोड खावं असं वाटलं ना तर पटकन होणारी ही लापसी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओखाली एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. येणारे असे साधे सोपे रेसिपी व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील, त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. या ठिकाणी मस्त अशी आपली लापसी बनवून तयार झाली. लापसी रेसिपी तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. तुम्हीसुद्धा अशीच बनवता का लापसी ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. साहित्य आणि प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.